नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण लोकसंख्या भाग 2 या प्रकरणाचा विचार करत आहोत आणि याआधी या प्रकरणामध्ये आपण वयोरचना, लिंग गुणोत्तर आणि लोकसंख्येचा लाभांश या घटकांची माहिती घेतली आहे. आजच्या भागामध्ये सुरुवातीला आपण साक्षरता आणि शिक्षण या लोकसंख्येच्या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. लोकांची साक्षरता हाही लोकसंख्येच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा घटक आहे, कारण साक्षरतेचे प्रमाण हे सामाजिक विकासाचा एक प्रमुख निर्देशक आहे. लोकांचे राहणीमान, समाजातील स्त्रियांचा दर्जा, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, शिक्षणाबद्दलचे शासनाचे धोरण, शिक्षण आणि विकास यांचा सहसंबंध आणि विकासावर होणारा साक्षरतेचा परिणाम या सर्वांचा थेट संबंध लोकांच्या साक्षरतेशी आहे. तसं बघितलं तर प्रत्येक देशामध्ये साक्षरतेची व्याख्या बदलते, म्हणजे साक्षरतेची व्याख्या वेगवेगळी आहे. अगदी आपल्या भारताचा विचार जर केला तर भारतात साक्षरतेचं प्रमाण मोजण्यासाठी 7 वर्षावरील सर्व व्यक्तींचा विचार केला जातो. आपल्या भारतामध्ये साक्षरतेची व्याख्या करत असताना ज्या व्यक्तीला किमान एक तरी भाषा लिहिता येते, वाचता येते आणि मूलभूत अंकगणित प्रक्रिया समजून घेऊन करता येते, अशा व्यक्तीला साक्षर व्यक्ती असं म्हटलं जातं. हे आपल्या भारताच्या संदर्भात झालं. पण मग जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये अशीच परिस्थिती आहे का? तर नाही. वेगवेगळ्या देशांमध्ये ही साक्षरतेची व्याख्या किंबहुना साक्षरतेसाठी लागणारी जी काही कौशल्य आहेत ती वेगवेगळी आहेत. मग काय काय आहेत कौशल्य हेच तुम्हाला शोधायला सांगितलेलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पान क्रमांक 16 वरती शोधा पाहूमध्ये, की खालील देशांमध्ये साक्षरतेचे प्रमाण निर्धारित करण्यासाठीचं किमान वय किती आहे ते शोधा. म्हणजे जसं आपल्या भारतात 7 वर्ष वयावरील व्यक्तींचा साक्षरतेसाठी विचार केला जातो, तसं इतर देशांबाबत काय परिस्थिती आहे, म्हणजेच इतर म्हणजे कोणते देश उदाहरणादाखल त्यांनी सांगितले तर ब्राझील, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि जर्मनी. आता ब्राझीलमध्ये साक्षर व्यक्ती कुणाला म्हटलं जातं तर 15 वर्ष व त्यावरील व्यक्ती, म्हणजे वय वर्ष 15 किंवा त्यापेक्षा अधिक वयाची व्यक्ती की जी एक भाषा लिहू शकते आणि वाचू शकते, त्या व्यक्तीला ब्राझील या देशामध्ये साक्षर म्हटलं जातं. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील देश आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने या ठिकाणी साक्षर कशाला म्हटलं जातं तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात साक्षरतेचे विविध मापदंड आणि व्याख्या केलेल्या आहेत. मात्र सर्वसाधारण व्याख्येप्रमाणे 15 वर्षावरील व्यक्ती जी एक भाषा वाचू आणि लिहू शकते त्या व्यक्तीस साक्षर म्हणून धरले जाते. मात्र गरजेप्रमाणे विविध मापदंड लावून साक्षरतेच्या विविध व्याख्याही केलेल्या आपल्याला आढळतात. उदाहरणार्थ कार्यरत साक्षरता, सांख्यिकी साक्षरता, भाषिक साक्षरता, अशा प्रकारे साक्षरतेचे विशेष निकषसुद्धा अमेरिकेची संयुक्त संस्थानेमध्ये लावलेले आपल्याला दिसून येतात. युरोप खंडातील जर्मनी या देशाचा विचार जर केला तर जर्मनीमध्ये 15 वर्षावरील व्यक्ती जी एक भाषा लिहू आणि वाचू शकते आणि एखादे वाक्य वाचून त्याचा अर्थ समजून घेऊ शकते त्या व्यक्तीस साक्षर समजले जाते. थोडक्यात काय, आपला भारत असू द्या, अमेरिका खंडातील देश असू द्या किंबहुना युरोप खंडातील देश असू द्या, वेगवेगळ्या खंडांमध्ये साक्षरतेची केलेली व्याख्या वेगवेगळी आहे, कारण त्यासाठीची जी काही कौशल्य गृहीत धरली जातात ती वेगवेगळी आहे. तुम्हाला पान क्रमांक 16 वरती आणखी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे सांगा पाहूमध्ये. आकृती 2.3 दिलेली आहे आणि त्यामध्ये आलेख आहे. आलेखाचे वाचन करा आणि प्रश्नांची उत्तरं द्या असं सांगितलं आहे. त्यामध्ये कशा संदर्भातला आलेख आहे तर हा आलेख लिंग व प्रौढ साक्षरतेचे प्रमाण प्रदेशानुसार दाखवणारा आलेख आहे आणि हा 2016ची ही सगळी आकडेवारी आहे. आता
या आलेखामध्ये कोणकोणते प्रदेश दिलेत तर त्या प्रदेशांवरती आपण एक नजर टाकूया। या आलेखामध्ये मध्य आशिया, याचबरोबर युरोप व उत्तर अमेरिका, पूर्व व आग्नेय आशिया, लॅटिन अमेरिका व त्याजवळची कॅरिबियन बेटे, उत्तर आफ्रिका व पश्चिम आशिया, दक्षिण आशिया आणि सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकी देश आणि संपूर्ण जगाच्या संदर्भातली तुम्हाला इथे 2016 सालची लिंग व प्रौढ साक्षरतेची आकडेवारी देण्यात आलेली आहे। इथे रंगांचाही वापर करण्यात आला, म्हणजे जसं एकूण मध्य आशियातील एकूण लिंग व प्रौढ साक्षरतेचं प्रमाण दाखवण्यासाठी हा पिवळा रंग वापरला, निळ्या रंगाने पुरुष दाखवलेले आहेत, तर गुलाबी रंगाने स्त्रिया दाखवलेल्या आहेत। आणि हे आपल्याला पुन्हा सूचीमध्ये देखील दिसतंय की त्या रंगांना कोणता अर्थ आहे हे सूचीत देखील दाखवण्यात आलेलं आहे। ठीक आहे, आता या आलेखाचं आपण आधी निरीक्षण जर केलं तर मध्य आशिया या ठिकाणी 100 असं एकूण पुरुष आणि स्त्रियांची आकडेवारी आपल्याला दिसते। युरोप आणि उत्तर अमेरिकेचा विचार जर केला तर तिन्ही गटांची म्हणजे एकूणची आकडेवारी 99, पुरुषांची 99 आणि स्त्रियांची 99। पूर्व आग्नेय आशियाचा विचार जर केला तर एकूण आहे 96, पुरुष आहेत 97 आणि स्त्रियांचे प्रमाण आहे 94। याप्रमाणे आकडेवारी आपल्याला आढळते। मग ही टक्केवारी आहे, ही आकडेवारी म्हणजे टक्केवारी आहे, कारण खालच्या स्तंभावरती खालच्या आडव्या स्तंभावर जर तुम्ही बघितलं तर आडव्या स्तंभावरती तुम्हाला या संदर्भामध्ये क्ष अक्षावरती 0 पासून 20, 40, 60, 80 आणि 100 या पद्धतीची आकडेवारी दिसून येईल। ठीक आहे, म्हणजे या हा आडव्या स्तंभाचा प्रकार आणि खालच्या स्तंभावरती म्हणजे आडव्या स्तंभावरती आकडेवारी देण्यात आलेली आहे टक्केवारीची। आता ह्यावरती आधारित काय प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न बघूया। पहिला प्रश्न विचारलाय, कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात जास्त आहे? आणि मग आपण जर आकृतीचं आलेखाचं जर नीट निरीक्षण केलं तर लक्षात येतंय की युरोप आणि उत्तर अमेरिका ह्यांचा जर विचार केला आणि त्याचबरोबर पूर्व व आग्नेय आशिया या प्रदेशात साक्षरतेचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे असं आपल्याला म्हणता येते। म्हणजेच या साक्षरतेच्या प्रमाणाचा विचार जर केला तर युरोप, उत्तर अमेरिका आणि पूर्व व आग्नेय आशिया या प्रदेशात साक्षरतेचा दर सर्वात जास्त। पुढचा प्रश्न विचारलाय, कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे? पुन्हा आलेखाचं जर नीट निरीक्षण केलं तर मग लक्षात येतं की उत्तर आफ्रिका, याचबरोबर पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशिया, याचबरोबर दक्षिण आशिया आणि सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडचे जे आफ्रिकी देश आहेत यांच्या संदर्भात साक्षरतेचं प्रमाण आपल्याला सगळ्यात कमी दिसतं। पुढचा प्रश्न आहे, स्त्री साक्षरतेचे प्रमाण कोणत्या प्रदेशात पुरुषांपेक्षा जास्त आहे? मग कुठे आपल्याला गुलाबी रेषा किंवा गुलाबी रंग जास्त प्रमाणामध्ये दिसतो ह्याचा जर आढावा घ्यायचा ठरवला तर पुन्हा याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की मध्य आशियाचा जर विचार केला तर पुरुषांच्या बरोबरीनं प्रमाण आढळतं। युरोप व उत्तर अमेरिकेमध्येही स्त्री आणि पुरुष साक्षरतेचं प्रमाण सारखंच आपल्याला आढळतं आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे की मध्य आशिया, युरोप व उत्तर अमेरिका या प्रदेशामध्ये आपल्याला स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त म्हणण्यापेक्षा पुरुषांच्या बरोबरीनं आढळते। आणि शेवटचा प्रश्न आहे, आलेखाबाबतचे तुमचे निष्कर्ष लिहा। मग काय सांगता येईल आपल्याला तर वेगवेगळ्या प्रदेशातली ही आकडेवारी जर बघितली तर प्रत्येक खंडानुसार हे प्रमाण असमान आहे, मात्र त्यातही पुन्हा विकसनशील देशांमध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त आढळतं। याचा अर्थ साक्षरता आणि विकासाचे प्रमाण यांच्यातील प्रत्यक्ष संबंध दिसून येतो। त्यामुळेच उत्तर अमेरिका, युरोप आणि काही प्रमाणात पूर्व व आग्नेय आशियात साक्षरता जास्त आहे। हेच प्रदेश इतर देशांच्या तुलनेत विकासात आपल्याला अग्रेसर असलेले दिसून येतात। आपण साक्षरतेचा विचार जर केला तर जेवढी साक्षरता जास्त तेवढा त्या प्रदेशाचा विकास जास्त, हे सुद्धा आपल्याला ढोबळमानाने सहजासहजी सांगता येईल।
ठीक आहे. या साक्षरतेवरनं काय काय लक्षामध्ये आलं आहे आपल्या, पुन्हा एकदा ते बघूया की एकाच खंडात साक्षरता प्रमाणात फरक आपल्याला आढळतो. म्हणजे जसं आशिया खंडाच्या बाबत जर बघितलं तर आशियाच्या मध्यभागेत साक्षरतेचं प्रमाण जास्त, पश्चिम भागामध्ये बऱ्यापैकी, दक्षिण भागामध्ये ते कमी झालेलं, म्हणजे एकाच खंडामध्ये साक्षरतेचं प्रमाण वेगवेगळं आढळतं. याचबरोबर सगळ्यात जास्त साक्षरता कुठे आढळते तर युरोप, उत्तर अमेरिका आणि पूर्व व आग्नेय आशियामध्ये आढळते. सगळ्यात कमी कुठे आढळते तर उत्तर अमेरिका, पश्चिम आशिया, दक्षिण आशिया आणि सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील देश. याचबरोबर 100% साक्षरता आपल्याला कुठे आढळते तर मध्य आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या भागामध्ये आपल्याला 100% साक्षरता आढळते. बहुतेक खंडात आणि उपखंडांमध्ये स्त्रियांच्या साक्षरतेचं प्रमाण आपल्याला पुरुषांपेक्षा कमी असलेलं दिसून आलं. सगळ्या खंडांमध्ये नाही, पण काही खंडांमध्ये ही परिस्थिती होती. ह्यानंतर पुढचा घटक आपल्याला बघायचा आहे, ज्या घटकाचं नाव आहे व्यावसायिक संरचना. व्यावसायिक संरचनेचा विचार करत असताना व्यावसायिक संरचना कशाला म्हणायचं तर कार्यशील लोकसंख्येची विविध व्यवसाय गटातील वर्गवारी म्हणजेच लोकसंख्येची व्यावसायिक संरचना होय. आणि मग ह्या व्यावसायिक संरचनेवरूनच देशाच्या आर्थिक विकासाचा दर ठरत असतो. म्हणजेच विविध व्यवसाय गटातील लोकसंख्येची टक्केवारी ही त्या देशाच्या विकासाचा मापदंड व निर्देशक असते. आता ज्या देशाची अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहे अशा देशात प्राथमिक व्यवसायात देशातील कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण जास्त असतं. याच्या उलट ज्या देशामध्ये औद्योगिकदृष्ट्या विकसित आणि पायाभूत सुविधांचा विकास झालेला आहे तिथे द्वितीयक व तृतीयक व्यवसायात कार्यरत लोकसंख्येचं प्रमाण आपल्याला जास्त आढळतं. विकसित राष्ट्रांचा जर विचार केला तर विकसित देशांमध्ये आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्राथमिक व्यवसायही कार्यकुशल कमी लोकसंख्येच्या जोरावर उत्तमरित्या पार पाडता येतात. म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्राथमिक व्यवसायात प्रत्यक्ष लोकसंख्या कमी कार्यरत असली तरी त्याचा एकूण अर्थकारणावर परिणाम होत नाही. तेव्हाच द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायात रोजगाराच्या अनंत संधी उपलब्ध झाल्यामुळे कार्यक्षम लोकसंख्या अधिकाधिक कार्यरत होते. म्हणजेच काय, अगदी उदाहरण घ्यायचं जर झालं तर जपान या देशाचं उदाहरण आपल्याला घेता येईल. आकारानं लहान असलेला, लोकसंख्येच्या मानानंही कमी लोकसंख्या असलेला, पण आज एक विकसित राष्ट्र म्हणून या जपानचं नाव लौकिक आहे. कारण तिथे बहुसंख्य लोक हे द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक श्रेणीच्या व्यवसायात गुंतलेले आहेत. व्यावसायिक संरचना हा भाग कोणत्या वयोगटाशी संबंधित आहे तर 15 ते 59 या वयोगटातील जे काही स्त्री पुरुष आहे ह्यांच्याशी संबंधित. आणि आपण बघितले आत्तापर्यंत की 15 ते 59 हा कार्यशील लोकसंख्येचा वयोगट हा एकतर प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक श्रेणीच्या व्यवसायामध्ये गुंतलेला. पण मग जेवढी कार्यशील लोकसंख्या प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायांऐवजी द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक श्रेणीच्या व्यवसायामध्ये गुंतलेली तेवढा त्या देशाचा विकास जास्त असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच व्यवसायामधील ही जे काही लोकसंख्येचं प्रमाण आहे हे देशाच्या आर्थिक विकासाचा मापदंड आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच व्यावसायिक संरचना आणि देशाचा विकास यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. स्क्रीनवरती तुम्हाला तक्ता 2.3 दिसत असेल, जो पान क्रमांक 17 वरती दिलेला आहे तुम्हाला. आणि हा तक्ता कशाचा आहे तर आपल्या भारताची व्यावसायिक संरचना सन 1901 ते 2011 सालची दाखवलेली आहे. आणि या व्यावसायिक संरचनेमध्ये तुम्हाला वेगवेगळे जे काही व्यावसायिक गट आहेत किंवा श्रेणी आहेत, जसं प्राथमिक सेवा क्षेत्र, द्वितीयक सेवा क्षेत्र आणि तृतीयक सेवा क्षेत्र, या तीनही गटांच्या संदर्भात
कोणकोणत्या गटामध्ये किती टक्के लोकसंख्या कार्यरत आहे याची माहिती वेगवेगळ्या दशकामधली, दशक का म्हणाले मी तर इथे बघा 1901 साल आहे, मग 51 आहे, मग 61 आहे, मग 71 आहे, मग 81 आहे, अशी वेगवेगळ्या कालखंडातली आकडेवारी तुम्हाला दिलेली आहे. आणि मग त्या आकडेवारीवरनं आपल्याला एक साधारण अंदाज येईल की भारताची व्यावसायिक संरचना 1901 ते 2011 सालापर्यंत कशी आहे किंबहुना ती कशी कशी बदलत गेली आहे. प्राथमिक सेवा क्षेत्र जे प्रत्यक्ष निसर्गावर आधारित आहेत व्यवसाय, त्या व्यवसायांमध्ये गुंतलेले लोक कोणकोणते व्यवसाय दाखवलेत यामध्ये तर शेतकरी, शेतमजूर, पशुधन, वनसंकलन, मासेमारी आणि इतर, याचबरोबर खाणकाम. द्वितीयक सेवा क्षेत्राचा विचार जर केला तर उद्योगधंदे आणि बांधकाम. आणि तृतीयक सेवा क्षेत्राचा विचार जर केला तर व्यापार, वाणिज्य, वाहतूक, साठवण आणि दळणवळण आणि इतर सेवा. या सगळ्यांचा विचार या व्यावसायिक संरचनेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. मग आता आपल्याला काय बघायचं आहे तर या प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक सेवा क्षेत्रामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचं जे काही प्रमाण आहे ते कसं कसं बदलत गेलं आहे किंबहुना कसा बदल झाला आहे हे आपण जर बघायचं ठरवलं तर अगदी प्राथमिक सेवा क्षेत्राच्या संदर्भात 1901 साली गुंतलेल्या लोकांचं प्रमाण होतं 71.9. यानंतर ते थोडंसं वाढलं 51 साली आणि ते झालं 72.7. पण 61ला पुन्हा थोडं कमी झालं, ते झालं 72.3. 71ला पुन्हा 0.3ने वाढलं, ते झालं 72.6. याच्यानंतर पुन्हा 1981 सालाचा आढावा जर घेतला तर ते प्रमाण आपल्याला आणखी कमी झालेलं दिसतं, ते झालं 69.4. 91 साली झालं कमी झालं 67.4. 2001ला ही प्राथमिक सेवा क्षेत्रातली आकडेवारी आणखी कमी झाली, ती झाली 57.4. आणि 2011ला झाली 48.96. म्हणजे जसजसा कालखंड पुढे पुढे गेला तसतसं या गटामध्ये गुंतलेल्या लोकांचं प्रमाण कमी 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 झालेलं आपल्याला दिसून येतं. द्वितीयक सेवा क्षेत्रांच्या संदर्भात जर बघायचं ठरवलं तर 1901 साली 12.5 लोकसंख्या होती. 51 साली ती थोडी कमी झाली 2.5%, 10वर आली. 61 साली पुन्हा 1.7ने वाढली. पुन्हा 71 साली ती कमी झाली 10.7 झाली. 81 साली पुन्हा वाढली 12.9 झाली. 91 साली पुन्हा 0.8ने कमी झाली 12.1 झाली. 2001 साली मात्र बरीच वाढली 16.8 झाली. आणि 2011ला ही आकडेवारी जवळपास 23.52% जाऊन पोहोचलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे द्वितीयक श्रेणीत गुंतलेल्या लोकांचं प्रमाण कालांतरानं वाढायला लागलं. यानंतर तृतीयक श्रेणीचा विचार जर केला तर 1901 साली 15.6 एवढी लोकसंख्या गुंतलेली होती. 51 साली ते प्रमाण झालं 17.3. 61 साली झालं 16. त्यानंतर 71 साली झालं 16.7. 81 साली झालं 17.7. 91 साली होतं 20.5. 2001 साली 25.8 आणि 2011ला हे प्रमाण आणखीनच वाढलं, ते झालं 27.52. म्हणजे इथे घट न होता हे प्रमाण नंतर जवळपास 1971 सालापासून वाढतच राहिलेलं आपल्याला दिसून येतं. थोडक्यात द्वितीयक, तृतीयक आणि या सेवा क्षेत्रामध्ये गुंतलेल्या लोकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येते असं आपल्याला म्हणता येईल. ह्याच तक्त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे आणि प्रश्न असा आहे की तक्ता 2.3 काय दर्शवतो तर काय दाखवले ह्या तक्त्यामध्ये तर भारताची गेल्या शतकभराची 1901 ते 2011 म्हणजे 100 वर्ष झाले म्हणून शतकभराची व्यावसायिक संरचना दाखवलेली आहे. यात संदर्भासाठी 1901 सालची भारताची व्यावसायिक संरचना दर्शवली असून त्यानंतर मात्र 1951 पासून प्रत्येक दशकातील भारताची व्यावसायिक संरचना दर्शवली आहे. म्हणजेच काय तर त्या दशकात भारतातील कोणकोणत्या व्यवसायात किती टक्के कार्यशील लोकसंख्या काम करत होती ही सांख्यिकीय माहिती दर्शवणारा हा तक्ता आहे. पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे आणि कोणत्या वर्षी तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 1971 सालाचा जर आपण विचार केला
तर 1971 साली बघा सगळ्यात जास्त आकडा आपल्याला दिसतो 72.6 आणि त्या वर्षी आपल्याला कार्यशील लोकसंख्या प्राथमिक सेवा क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त गुंतलेली आढळते, म्हणजे शेतकरी, शेतमजूर, पशु, वन, मासे इत्यादी उद्योग आणि खाणकाम या सगळ्या व्यवसायात गुंतलेल्या किंवा कार्यरत असलेल्या लोकसंख्येचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतंय. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यवसायात सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे आणि कोणत्या वर्षी? पुन्हा आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं, या सगळ्या तक्त्याचा विचार जर केला तर 1951 साल जर बघितलं तर इथे सगळ्यात लहान आकडा आहे या सगळ्या सेवा क्षेत्रांमध्ये 10 आकडा. 1951 साली भारताची फक्त 10% कार्यशील लोकसंख्या द्वितीयक सेवा क्षेत्रातील उद्योगधंदे व बांधकाम या व्यवसायात गुंतलेली आपल्याला दिसून येते असं म्हणता येईल. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात वाढताना दिसत आहे? मग पुन्हा आपण जर नीट निरीक्षण केलं आणि मगाशी आकडे मी त्यासाठीच मुद्दाम वाचून दाखवले होते तुम्हाला की प्राथमिकमधले आकडे दिवसेंदिवस कमी कमी होत आहेत, तर द्वितीयक आणि तृतीयक सेवा क्षेत्रातील व्यवसायातील कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण मात्र प्रत्येक दशकात आपल्याला वाढताना दिसतंय. पुढचा प्रश्न आहे, कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात कमी होताना दिसत आहे? आता पुन्हा आपण याच तक्त्याचा जर विचार केला आणि मी तुम्हाला आकडे वाचून दाखवले, तो संदर्भ जर बघितला तर प्राथमिक सेवा क्षेत्रातील व्यवसायातील कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण प्रत्येक दशकामध्ये कमी कमी होताना आपल्याला दिसून येतं असं सांगता येईल. पुढचा प्रश्न आहे, 1901 व 2011 या सालातील अ-आ-इ ओळीतील सांख्यिकीय माहितीच्या आधारे सुयोग्य आलेख तयार करा. हे काम तुम्हाला सांगितलंय. अ-आ-इ म्हणजे काय, तर मी आधी तुम्हाला तो आलेख मोठा करून दाखवते. आकडा कुठे आहे? हा आकडा, हा आकडा आणि हा आकडा. या आकड्यांच्या संदर्भामध्ये कोणती वर्ष घ्यायला सांगितली आहेत ती वर्ष मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला वर्ष सांगितली आहेत 1901 आणि त्यानंतर 2011. हे जे काही अंक आहेत या संदर्भामधले की 1901 ते 2011 यामधले हा 71.9, 12.5, 15.6 आणि त्याचबरोबर 48.96, 23.52 आणि 27.52 हे जे अंक आहेत या सगळ्यांच्या साह्यानं तुम्हाला आलेख तयार करायला सांगितलेला आहे. आणि पुढचा शेवटचा प्रश्न आहे, स्तंभालेखाची तुलना करून तुमचे निष्कर्ष एका परिच्छेदामध्ये लिहा. जो काही तुमचा आलेख तयार होईल त्याच्या आधारे तुम्हाला माहिती सांगायची आहे आणि मग साधारणपणे तो आलेख कसा तयार होणार आहे मी अंदाजे सांगते फक्त. 1901 सालचं जर चित्र बघितलं तर त्या 1901 सालामध्ये तुम्हाला प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांचं प्रमाण जास्त आढळेल, तर 2011 मध्ये प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांचं प्रमाण कमी आढळेल. मात्र द्वितीयक सेवा क्षेत्राचा विचार जर केला तर 1901 साली स्तंभाची उंची कमी असणार आहे, तर 2011च्या स्तंभाची उंची मात्र जास्त असेल, कारण 2011ला द्वितीयक सेवा क्षेत्रात गुंतलेल्या लोकांचं प्रमाण वाढणार आहे. याचबरोबर तृतीयक सेवा क्षेत्राचा विचार जर केला तर 1901 सालासाठी स्तंभाची उंची कमी आणि 2011ला ती जास्त असेल, म्हणजेच 2011ला तृतीयक श्रेणीच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांचं प्रमाण जास्त असणार आहे. थोडक्यात या सगळ्याच्या आधारे आपल्याला असं म्हणता येईल की भारताच्या कार्यशील लोकसंख्येचं प्राथमिक क्षेत्रातील प्रमाण अजूनही इतर विकसित देशांच्या तुलनेत जास्त आहे. असं असलं तरी भारत मात्र विकसनशील देशांच्या गटामध्ये आहे, कारण भारताने आर्थिक प्रगती केलेली आहे. या व्यावसायिक आकृतिबंधातील बदल जर असाच राहिला तर भविष्यात द्वितीयक आणि तृतीयक सेवा क्षेत्रातील कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण वाढत जाईल असं आपण नक्की म्हणू शकतो. आणि जेव्हा असं होईल की प्राथमिक सेवा क्षेत्रातील कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण कमी होईल आणि द्वितीयक आणि तृतीयक सेवा क्षेत्रातील लोकसंख्येचं प्रमाण वाढेल,
त्यावेळेस भारताची ओळख एक विकसित राष्ट्र म्हणून नक्कीच होणार आहे. ह्यानंतर पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे, तो आहे लोकसंख्येची ग्रामीण आणि शहरी रचना. लोकसंख्येचा जर विचार केला तर लोकसंख्येच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून, म्हणजे ती लोकसंख्या कुठे राहते यावरून लोकसंख्येची ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या असे दोन गट किंवा दोन वर्ग आपल्याला करता येतात. म्हणजे या दोन गटांमध्ये त्याचं वर्गीकरण करता येतं. ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येतील फरक जाणून घेण्यासाठीचे मापदंड प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळे आहेत. कारण ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्येची काही वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. लोकसंख्येचं राहणीमान, त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप, सामाजिक रचना, वयरचना, लिंग गुणोत्तर, लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येच्या घनतेचे वितरण आणि विकासाचा स्तर या सर्व वैशिष्ट्यांबाबत ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येत आपल्याला खूप मोठा फरक दिसून येतो. जसं साधारणपणे आपण जर बघितलं तर ग्रामीण भागात ज्या वस्तीतील कार्यशील लोकांचे व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीशी निगडीत असतात त्या भागाला ग्रामीण भाग असे म्हणतात. आणि येथे प्राथमिक सेवा क्षेत्रात लोकसंख्या अधिक असते. म्हणजे प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांचं प्रमाण आपल्याला जास्त आढळतं. तर ज्या वस्तीत कार्यशील लोकांचे व्यवसाय हे बिगर प्राथमिक म्हणजेच द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक सेवा क्षेत्रात जास्त असतात त्या वस्तीला शहरी भाग असं म्हणतात. म्हणजेच काय तर द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक सेवा क्षेत्रामध्ये गुंतलेल्या लोकांचं प्रमाण जास्त असेल तर त्याला म्हणायचं शहरी भाग. आणि ग्रामीण आणि शहरी भागामध्ये कोणत्या घटकांच्या बाबत आपल्याला मोठी तफावत आढळून येते तर राहणीमान, व्यवसाय, सामाजिक रचना, लोकसंख्येचे वय, व्यावसायिक संरचना, लिंग गुणोत्तर, लोकसंख्या घनता, विकासाचा स्तर या सगळ्यांच्या बाबत आपल्याला मोठी तफावत दिसून येते. आणि मग एखाद्या लोकसंख्येच्या वेगवेगळ्या देशांमधल्या लोकसंख्येचा अभ्यास करत असताना किती लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते आणि किती लोकसंख्या शहरी भागामध्ये राहते या आधारे सुद्धा त्या देशाच्या विकासाची पातळी मोजली जाते. म्हणजेच विकासाचा मापदंड म्हणूनही ग्रामीण आणि शहरी रचनेचा विचार केला जातो असं आपण म्हणू शकतो. इथे आपण थांबूया. बाकीचा भाग पुढच्या भागामध्ये बघूया. धन्यवाद.